नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बालासाहेब किलचे आपलं चौफेर यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. मित्रांनो, 2019 महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय सत्ता संघर्षाचं जे काही महाभारत झालेलं आहे ते महाभारत हे संपूर्ण जगानं उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि मग हे जे काही 2019 नंतर महाराष्ट्रामध्ये जे काही सत्ता संघर्षाचं महाभारत घडलं त्या महाभारताचा जर आपण विचार केला तर या महाभारताच्या अनुषंगानं नैतिकता, विचारधारा, मतदारांचा विश्वास ह्या गोष्टी प्रामुख्यानं दुय्यम मानल्या गेल्या. परंतु ज्या वेळेस ह्या गोष्टी दुय्यम मानल्या गेल्या त्याच वेळी ज्या गोष्टींना आपल्याला सामोरे जायचं आणि आपला एक बचाव करायचा त्यावेळेस याच गोष्टींना महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांनी एकदा पुढे आणलं आणि नैतिकता, विचारधारा, मतदारांचा विश्वास या बाबींना प्रामुख्यानं प्राधान्य दिलं. मग महाराष्ट्राच्या जनतेसमोर हा प्रश्न पडला की जे राजकीय नेते नैतिकता, विचारधारा, मतदारांचा विश्वास या गोष्टींवर बोलतात ते खरंच या गोष्टी पाळतात का हो? तर याचं उत्तर आपल्याला नकारात्मक स्वरूपाचं येईल. कारण महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो काही सत्ता संघर्षाचा जो काही पट पाहिला तर या पटामध्ये या गोष्टी आपल्याला कुठेही दिसल्या नाही. आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2019 पासून मोठी उलथापालथ झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग या 2019 पासून जी काही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी काही उलथापालथ झाली त्या उलथापालथीचा शेवटी जो काही परिणाम आला तो शेवटचा जो काही परिणाम आहे तो त्यामध्ये प्रामुख्यानं आमदार अपात्रतेचं प्रकरण. मग आता हे जे काही आमदार अपात्रतेचं जे काही प्रकरण आहे ते आमदार अपात्रतेचं प्रकरण त्याच्या संदर्भातला जो काही निकाल आहे तो मे 2023 मध्ये निकाल आला. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं काही गाईडलाईन्स आखून दिल्या आणि त्या गाईडलाईन्स नुसार आमदार अपात्रतेचा जो काही निकाल आहे तो निकाल हा विधिमंडळाच्या अध्यक्षांनी घेतला पाहिजे हे सर्वोच्च न्यायालयानं या सत्ता नाट्य संघर्षामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग या अनुषंगानं जी काही आमदार अपात्रता जी काही सुनावणी होती ती सुनावणी ही महाराष्ट्रामध्ये 2023 मधल्या मेच्या निकालानंतर लगेच तात्काळ सुनावणी सुरू होणं अपेक्षित होतं. कारण सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की एका रिझनेबल टाइम मध्ये या आमदारांना अपात्र आहेत की नाहीये हे विधानसभेच्या अध्यक्षांनी ठरवलं पाहिजे. पण विधानसभेच्या अध्यक्षांनी रिझनेबल टाइमची जी काही व्याख्या केली ती त्यांच्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या न्यायिक बुद्धीप्रमाणे त्यांनी त्या रिझनेबल टाइमचा अर्थ लोकांना सांगण्याचं काम या काळामध्ये केलं. वास्तविक पाहता विधिमंडळाचे जे काही अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष एका न्यायाधीशांच्या भूमिकेत असतात आणि मग ती न्यायाधीशांची जी काही भूमिका आहे ती भूमिका या ठिकाणी कुठंतरी आपण विसरतो की काय याचं भानही त्या काळामध्ये अध्यक्षांना राहिल्याचं आपल्याला दिसत नाहीये. आणि मग मी जे काही निकाल घेणार आहेत ते निकाल किती चांगले असणार आहेत, महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या संग्रामाच्या संदर्भात असतील किंवा सुवर्ण महाराष्ट्राच्या संदर्भात असतील, हे जे काही निकाल असतील ते संपूर्ण महाराष्ट्राच्या संदर्भात हा निर्णय घेतला जाईल ही जी काही भूमिका मांडली ती भूमिका मांडत असताना हे प्रकरण पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात गेलं आणि आमदार अपात्रतेच्या प्रकरणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं अध्यक्षांना असे आदेश दिले की तुम्ही 31 जानेवारी पर्यंत हे प्रकरण संपवा आणि जो काही 16 आमदारांचा असेल किंवा इतर आमदारांचा जो काही अपात्रतेचा जो काही प्रश्न असेल तो प्रश्न तुम्ही सोडवला पाहिजेत. आणि मग या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपले विधानसभेचे अध्यक्ष हे कामाला लागले आणि मग एकंदरीतच या कालावधीमध्ये जी काही आमदार अपात्रता सुनावणी जी काही झाली
ती सुनावणी आता संपलेली आहे मित्रांनो. आणि म्हणून मग शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची जी काही सुनावणी आहे ती अखेर 20 डिसेंबरला संपली आहे. आणि मग या सगळ्या बाबींचा ज्यावेळेस आपल्याला विचार करायचा आहे त्यावेळेस आता या सुनावणी संपल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष विधानसभेचे अध्यक्ष काय निकाल देणार आहेत याकडे लागलेले आहे. आणि मग हे निकाल कोणत्या पद्धतीनं देतात, कसा देतात याबद्दल समाज माध्यमामध्ये किंवा समाजामध्ये किंवा वेगवेगळ्या समूहामध्ये वेगवेगळे विचार प्रवाह, विचार ट्रेड या ठिकाणी बाहेर येताना आपल्याला दिसून येत आहे. आणि मग या सगळ्या गोष्टीचा जर आपण गांभीर्याने जर विचार केला तर न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असतं आणि न्यायदेवता ही त्या डोळ्याच्या पट्टीवर जी काही डोळ्यावर पट्टी आहे त्या पट्टीच्या अनुषंगानं न्याय देण्याचा प्रयत्न करतो. आणि मग या सगळ्या बाबीचा जर विचार केला तर आमदार अपात्रता सुनावणीमध्ये जे काही वेगवेगळे मुद्दे समोर आले आणि त्या वेगवेगळ्या मुद्द्याच्या अनुषंगानं सगळ्यात जास्त जर गोची कोणाची झाली असेल तर ती विधानसभा अध्यक्षांची गोची झाली. आज विधानसभा अध्यक्ष हे एका तलवारीच्या पात्यावर चालण्यासारखं त्यांना कसरत करावी लागते. आणि म्हणून आज विधानसभा अध्यक्षांना ज्या अध्यक्षपदाची जी काही गरिमा आहे ती गरिमा टिकवण्याची सुवर्ण संधी या आमदार अपात्रता प्रकरणाच्या माध्यमातून मिळालेली आहे. आणि त्याचा उपयोग ते कितपत करतात हा येणारा काळ आणि त्याचा निकाल सांगेल. मग आता या आमदार अपात्रता सुनावणीच्या संदर्भात जे काही वेगवेगळे मुद्दे आले त्या मुद्द्यांचा उहापोह जर केला तर ते मुद्दे अत्यंत खूप किचकट मुद्दे आहेत. आणि प्रामुख्यानं आमदार अपात्रता सुनावणीच्या संदर्भात या ठिकाणी 10वी अनुसूची, त्याच्यानंतर व्हीप आणि राजकीय पक्ष या 3 गोष्टीचा प्रामुख्यानं विचार करणं अपेक्षित आहे. आणि मग त्या अनुषंगानं राज्यघटनेची 10वी अनुसूची जो काही पक्षांतर बंदीचा जो काही कायदा आहे तो काय सांगतोय तर भारतीय राज्यघटनेच्या 10व्या अनुसूचीमध्ये पक्षांतर विरोधी कायद्याच्या संदर्भात या ठिकाणी सविस्तर असं वर्णन केलेलं आहे. आणि त्यामध्ये आमदार अपात्रतेच्या प्रश्नाच्या संदर्भात अनुच्छेद 2 मध्ये 1 आणि 2 या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की एखाद्या आमदारानं किंवा एखाद्या संसद सदस्यानं एखाद्या पक्षाचं सदस्यत्व जर सोडलं असेल, स्वइच्छेनं सोडलं असेल तर तो अपात्र ठरतो. त्याच्यानंतर दुसऱ्या मुद्द्यामध्ये सांगितलं आहे की जर एखाद्या आमदारांनी किंवा एखाद्या खासदारांनी जर पक्षाचा जो काही व्हीप असेल तो व्हीप जर पाळला नाही तर त्या सदस्याचं सदस्यत्व रद्द होतं. आणि मग या सगळ्या बाबींचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस या सगळ्या बाबींचा ज्यावेळेस आपल्याला विचार करणं अपेक्षित आहे त्यावेळेस 10वी अनुसूची या आमदारांना लागू होतं का नाही हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. आणि सुप्रीम कोर्टानं तर मान्य केलंय की या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या प्रकरणामध्ये जे काही अपात्र आमदार आहेत त्या आमदार अपात्रता प्रकरणामध्ये 10वी अनुसूची लागतो. आणि मग ही 10वी अनुसूची लागत असताना या 10व्या अनुसूचीमध्ये काही बदल करण्यात आले. आणि मग हे बदल प्रामुख्यानं 2003 मध्ये जे काही घटना अमेंडमेंट झाली, घटना दुरुस्ती झाली, त्या घटना दुरुस्तीमध्ये काही बदल करण्यात आले. आणि मग त्या बदलांच्या अनुषंगानं असं करण्यात जो काही बदल केला त्यामध्ये हा बदल सांगितलाय की एखादा विधिमंडळ पक्ष किंवा संसदीय पक्ष जर फुटला असेल आणि त्याच्यातील 2/3 सदस्य जर बाहेर पडत असतील तर ते अपात्र होणार नाहीयेत. पण त्या 2/3 सदस्यांनी कोणत्या तरी दुसऱ्या पक्षात विलीन होणं आवश्यक आहे हा मुद्दा या 2003च्या घटना दुरुस्तीमध्ये करण्यात आला. आणि मग एकंदरीत या सगळ्या जर गोष्टी जर आपण पाहिल्या महाराष्ट्राच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणाच्या संदर्भात तर 10व्या अनुसूचीमधलं कलम 2 त्याच्यामधलं 1(1)(2) ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी काही अंशी सिद्ध होताना आपल्याला दिसून येतात. पण या सगळ्या बाबींचा किस देशातले ज्येष्ठ विधिवंत महेश जेठमलानी साहेब, त्याच्यानंतर देवदत्त कामत साहेब यांनी ही 10वी अनुसूची कशी लागू अपात्र आमदारांना होते किंवा आमदारांना अपात्र लागू 10वी अनुसूची लागू कशी होत नाही हे सांगण्याचं प्रामुख्यानं काम या आमदार अपात्रता सुनावणीमध्ये प्रामुख्यानं केलं. त्याच्यानंतर मग आला व्हीपचा प्रश्न.
आता व्हीप काय आहे, तर व्हीप म्हणजे पक्षाचा आदेश. ज्यावेळेस सभागृहामध्ये एखादं विधेयक मांडायचं किंवा महत्वाचा जो काही मुद्दा असेल, त्या मुद्द्यासंदर्भात पक्षाची जी काही भूमिका असेल त्या भूमिकेला अनुसरून त्या विधेयकाच्या संदर्भात, त्या मुद्द्याच्या संदर्भात त्या पक्षाच्या प्रतोदानं जो काही व्हीप काढलेला असेल त्या अनुषंगानं त्या सदस्यांना मतदान करणं क्रमप्राप्त ठरतं. मग आता या व्हीपच्या अनुषंगानं सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र विधिमंडळाच्या संदर्भात आपण जर विचार केला तर पहिल्यांदा 16 आमदारांना त्यांनी राजकीय विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवली. त्या बैठकीला ते आले नाहीयेत म्हणून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली गेली. आणि मग ही अपात्रतेची कारवाई करत असताना त्यांनी जर काही कारणं दिली असतील किंवा पक्षाशी संवाद साधला असेल तर त्यांच्यावर अपात्रता काही प्रमाणात टळू शकली असती. पण तसं झालंय का नाही झालं हे कळायला मार्ग नाही. आणि त्यांच्या वकिलांनी सांगितलं की हे कुठे काही झालं नाहीये. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतोय की व्हीप मोडणं. आणि व्हीप कसा मोडला गेला ते या ठिकाणी सांगण्याचं काम ठाकरे गटाचे जे काही देवदत्त कामत आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की विधिमंडळ पक्षाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षाची जी काही निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या वेळेस पक्षाचा आदेश मोडला. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्या मुख्यमंत्री पदाच्या ज्यावेळेस विश्वास मत ठराव होता त्या विश्वास मत ठरावाच्या वेळेस सुद्धा या आमदारांनी व्हीप मोडला. पण मग या व्हीप मोडला का नाही मोडला यावरून सुद्धा एक मोठा राजकीय वादंग या आमदार अपात्रता सुनावणीमध्ये आपल्याला पाहावयास मिळाला. मग या दोन्ही गटाच्या बाजूनं उलट तपासण्या झाल्या. उलट तपासणीमध्ये व्हीप कोणत्या वेळेला दिला, कधी दिला, कोणी दिला, केव्हा दिला, त्याचा पुरावा काय, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह या व्हीपच्या संदर्भात झाला. आणि त्याचे सर्व पुरावे डॉक्युमेंट्स जे काही आहेत ते डॉक्युमेंट्स हे रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न दोन्ही गटातर्फे करण्यात आला. आणि या सगळ्या बाबीचा विचार करत असताना या देशातल्या महान वकिलांची जी काही फौज उभी राहिली या प्रकरणामध्ये, तर त्या प्रकरणामध्ये जे काही वकील आहेत ते वकील काही लोकशाहीची बूज राखतात तर काही लोक लोकशाहीची बूज राखत असताना आमच्या अशिलांवर कसा अन्याय होतोय, तो अन्याय कसा झाला हे समजावून सांगून त्यांना 10वी अनुसूची कशी लागू होत नाही हे सांगण्याचं काम या आमदार अपात्रता सुनावणीमध्ये प्रामुख्यानं केलं. आणि मग या आमदार अपात्रता सुनावणीच्या प्रकरणामध्ये जी काही सुप्रीम कोर्टाने जी काही गाईडलाईन दिली होती त्या गाईडलाईन नुसार अध्यक्षांना सांगितलं होतं की तुम्ही जो काही मूळ राजकीय पक्ष आहे तो मूळ राजकीय पक्ष नेमका कोणता आहे ही घटना घडण्याच्या अगोदरचा तो तुम्ही तपासला पाहिजे. आणि त्यामुळं अध्यक्षांना या ठिकाणी मूळ राजकीय पक्ष कोण आहे, त्याचे प्रतोद कोण आहेत, व्हीप कोण आहेत, गटनेते कोण आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह करणं क्रमप्राप्त ठरलं. आणि त्यामुळं अध्यक्षांना सुप्रीम कोर्टानं जी काही 31 जानेवारीची जी काही डेडलाईन दिली होती ती डेडलाईन त्यांना पाळणं काही शक्य झालं नाही. आणि शेवटी अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाची दारं ठोठवावी लागली आणि सुप्रीम कोर्टाकडून त्यांना 10 दिवसाचं एक्सटेन्शन मिळालं आणि 10 जानेवारीपर्यंत हा निकाल तुम्ही द्या असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना खरा मूळ राजकीय पक्ष कोणता हा ज्यावेळेस मुद्दा समोर आला त्यावेळेस उद्धव ठाकरेच्या गटाने प्रामुख्यानं राजकीय पक्ष म्हणजे काय, राजकीय पक्षाच्या भूमिका हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मग हे प्रयत्न सांगत असताना राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे कसे दोन पक्ष वेगळे आहेत, राजकीय पक्ष ही आई असतो, विधिमंडळ पक्ष हा मूल असतो, हे सगळं सांगण्याचं काम या ठिकाणी झालं. आणि मग या सगळ्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं एक निरीक्षण नोंदवलं होतं. ते निरीक्षण असं होतं की विधिमंडळाचा जो काही पक्ष आहे तो पक्ष प्रतोद म्हणून प्रतोदाची नियुक्ती करू शकत नाही. आणि मग ती नियुक्ती जी काही एकनाथ शिंदे गटाने केली होती ती भरत गोगावले यांची ती नियुक्ती ही सुप्रीम कोर्टानं रद्द केली. आणि मग ही जी काही नियुक्ती रद्द झाली त्या नियुक्तीच्या रद्दतेच्या संदर्भात अध्यक्षांनी या आमदार अपात्रता सुनावणीच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाचा प्रश्न केला. तो म्हणजे की सुप्रीम कोर्टानं मला सांगितलंय की राजकीय पक्षांनी हा प्रतोद नेमला पाहिजे, पण त्यामध्ये राजकीय पक्षांपैकी कोणी नेमला पाहिजे हे सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं नाही. आणि म्हणून पुन्हा इथं हा एक कळीचा मुद्दा उपस्थित होतोय. आणि मग या कळीच्या मुद्द्याच्या अनुषंगानं
ही जी काही वास्तविकता आहे ती वास्तविकता जर आपण पाहिली तर विधिमंडळाच्या अध्यक्षांनी सांगितलंय की राजकीय पक्ष ठरवताना मला संविधान पाहावं लागेल, कारण ते त्यांनी सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलंय की तुम्ही संविधान पहा. मग हे संविधान पाहत असताना या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार केला मित्रांनो, त्यावेळेस असं लक्षात येतं की शिवसेनेची जी काही घटना आहे ती इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटला 1999ची आहे. आणि मग या 99च्या घटनेच्या संदर्भात विधिमंडळाच्या अध्यक्षांनी ज्यावेळेस इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलं की शिवसेना या राजकीय पक्षांची मूळ घटना कोणची आहे ती घटना आम्हाला द्या, त्यावेळेस त्यांनी त्यांच्याकडे जी काही घटना आहे ती घटना विधिमंडळाच्या अध्यक्षांना दिली आणि विधिमंडळाच्या अध्यक्षांनी ती घटना स्वीकारली आणि विधिमंडळाच्या अध्यक्षांना जी घटना इलेक्शन कमिशनकडनं आली ती घटना त्यांनी स्वीकारली आणि स्पष्ट सांगितलं की इलेक्शन कमिशनकडे ही 1999ची घटना आहे आणि इलेक्शन कमिशननं ही 1999ची जर घटना ग्राह्य धरत असेल तर मी सुद्धा ती घटना तीच ग्राह्य धरणार. आणि मग याच्यावर सुद्धा वादंग झालं, कारण 1999 ते 2023 हा मधला जो काही 24-25 वर्षाचा जो काही कालखंड आहे या कालखंडामध्ये शिवसेना पक्षाच्या घटनेमध्ये काही बदल झाले आहेत का नाहीये हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मग हा जर काही बदल झालेला असेल आणि तो झालेला बदल जर इलेक्शन कमिशनला कळवलेला नसेल तर याला जबाबदार कोण, हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो. आणि मग हा महत्त्वाचा मुद्द्याला कोणीही हात घालताना दिसत नाहीये, कारण इलेक्शन कमिशननं ज्या पद्धतीनं TN शेषन साहेबाच्या काळात जशी आचारसंहिता आणली तशी आचारसंहिता नंतरच्या येणाऱ्या इलेक्शन कमिशनरनं लावली नाही का हा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी दिसून येतो. कारण 2012 मध्ये बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं, त्याच्यानंतर 2013 ला उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून निवड झाली, त्याच्यानंतर 2018ला त्यांची फेरनिवड झाली. आणि मग ही फेरनिवड होत असताना एकनाथ शिंदेचा जो गट आहे त्या गटाचं असं म्हणणं आहे की 1999च्या घटनेमध्ये जे काही बदल केलेले आहेत ते बदल हे चुकीच्या पद्धतीनं बदल केलेले आहेत. हे बदल करत असताना कोणालाही विश्वासात घेतलं गेलं नाही आणि याचाच दाखला देत त्यांनी इलेक्शन कमिशनला सुद्धा जे काही पक्षामध्ये 2 गट झालेले आहेत ही जी काही मांडणी केली त्या मांडणीचाच आधार इलेक्शन कमिशननं घेतला आणि इलेक्शन कमिशननं सांगितलं की आमच्याकडे 2018ची घटना नाहीये आणि त्यामुळं आम्ही आमदारच्या आधारावर किंवा आमदारांना मिळालेली जी काही मताची संख्या आहे त्या संख्येच्या आधारावर शिवसेना पक्षाचं जे काही पद नाव आणि चिन्ह आहे ते एकनाथ शिंदे यांना देतोय. आणि मग हा निकाल देत असतानाच सुप्रीम कोर्टानं त्यांना सांगितलं की इलेक्शन कमिशननं तुम्हाला जो काही निकाल दिलेला आहे त्या निकालाला अधीन न राहता तुम्ही तुमच्या स्वतःच्या विवेकबुद्धीनं निर्णय घ्यायचा आहे. आणि मग या सगळ्या बाबींचा ज्यावेळेस आपण विचार केला त्यावेळेस इलेक्शन कमिशनच्या म्हणण्यामध्ये एक मोठी विसंगती दिसून येते मित्रांनो. 2013 ते 18 ते 23 हा 10 वर्षाचा कालखंड आपण घेऊया फक्त. 2012च्या अगोदर काय झालं काय नाही झालं याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये, पण 2018 ते 23 हा जो काही महत्वाचा कालखंड आहे तो या आमदार अपात्रतेच्या प्रकरणाशी संबंधित कालखंड आहे. आणि इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे की 2018 मध्ये जे काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकांचं जे काही पत्र आहे ते आम्हाला किंवा माहिती आम्हाला कळवली गेली नाही किंवा त्या घटनेमध्ये जे काही बदल झालेले आहेत ते बदल आमच्याकडे कळवले गेलेले नाहीयेत. ही जी काही इलेक्शन कमिशनने जी काही भूमिका मांडली ती भूमिका एक विसंगत भूमिका आहे मित्रांनो. कारण शिवसेनेनं 2018 मध्ये उद्धव ठाकरे यांची जी काही पक्षप्रमुखपदी जी काही निवड झालेली आहे आणि त्यांच्यासोबत जे काही 9 नेते आणि उपनेते यांच्या ज्या काही निवडी झालेल्या आहेत त्या निवडीचं जे काही पत्र आहे ते इलेक्शन कमिशनला दिलेलं आहे मित्रांनो. आणि तो दाखला जर आपण इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटला जाऊन तपासला तर इलेक्शन कमिशननं पक्षाचं अध्यक्ष, पक्षाचे प्रमुख, पक्षाचे नेते कोण आहेत याची जी काही फाईल आहे ती PDF फाईल इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटला अपडेट केलेली आहे. मग जर ही फाईल जर इलेक्शन कमिशन अपडेट करतो तर मग तुमच्याकडे 2018ची घटना कशी आली नाही हो, हा एक कळीचा मुद्दा आहे. जर तुमच्याकडे 2018ची घटना आलीच नाही तर मग तुम्ही 2018च्या घटनेनुसार जे झालेले बदल तुम्ही स्वीकारले कसे, हा एक कळीचा मुद्दा आहे. आणि या सगळ्या मुद्द्यांकडं विधानसभेचे अध्यक्ष कसं गांभीर्यानं पाहतात हा कळीचा मुद्दा आहे मित्रांनो. आणि म्हणून मग ही जी काही आमदार अपात्रता सुनावणी जी काही आहे
त्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या संदर्भात शिंदे गटाच्या वकिलांना जे काही म्हणणं मांडले किंवा ज्या काही भूमिका मांडल्या, त्या भूमिका जर आपण पाहिल्या तर आम्हाला 10वी अनुसूची लागू होत नाही, आम्हाला व्हीप मिळाला नाही. आणि ठाकरे गटाकडनं स्पष्ट सांगण्यात आलंय की जी काही 10व परिशिष्ट आहे त्यामध्ये जी काही 52वी घटना दुरुस्ती झालेली आहे आणि त्या 52व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगानं 2003 मध्ये जे काही बदल झालेले आहेत त्या बदलाचा जर विचार केला तर शिंदे गटानं पक्षाचा व्हीप मोडलेला आहे, पक्षाचा आदेश मोडलेला आहे आणि त्या अनुषंगानं यांच्याकडे जरी बहुमत असलं तरी त्या बहुमताच्या दाखल्याच्या आधारावर तुम्हाला कोणत्या तरी राजकीय पक्षामध्ये मर्ज होणं, विलीन होणं आवश्यक होतं. ते एकनाथ शिंदे गटानं केलं नाही आणि ते केलं नसल्यामुळे यांना अपात्र ठरवणं ही काळाची गरज आहे. हे त्या देवदत्त कामत यांनी उद्धव ठाकरेच्या बाजूने म्हणणं मांडलं. एकंदरीतच या दोन वकिलांमधला जो काही आमदार अपात्रतेच्या प्रकरणातला जो काही संघर्ष होता तो संघर्ष जर आपण